एकच मिनिट लक्ष रुपयाप्रमाणे 5 वर्षाचा 1.5 कोटी रुपये खर्च केला। स्थानिक स्वराज्य संस्था दिव्यांगांचा राखीव निधी खर्च करत नाही, नागरी स्वराज्य संस्था दिव्यांगांचा निधी खर्च करत नाही। एवढा मोठा जिल्हा पुरवठा विभाग सांभाळतो दलिंदरीला अक्कल यायला पाहिजे। आज हजारो दिव्यांगांनी अर्ज केला आणि तो त्या अन्न सुरक्षा योजनेचा लाभ द्या। राशन कार्डचा भ्रष्टाचार करणारी अशी भ्रष्टाचार बाई दिव्यांगांना माझ्या अंत्योदय योजनेची शिधापत्रिका देत नाही। याच्यावर पहिले गुन्हा दाखल करा, सेवा हमी कायद्यानुसार त्याच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करा। दिव्यांग सुधारित ऍक्ट 2016 विविध कलमांवर असाल तर आम्ही आमची जी काय भूमिका आक्रमकता आम्ही ते थांबू। जर आपण जर संबंधित जिल्हा निधी येतो विकास निधीमध्ये या आमदार महोदय टक्केवारी देतो, टक्केवारीसाठी आमदार रस्त्याचे टेंडर काढणे कोणत्या 288 आमदारापैकी इतर बच्चूभाऊ कडू जर वगळणे एकाही आमदारांनी दिव्यांगासाठी आवाज नाही उचलला, विधान परिषदेमध्ये आवाज नाही उचलला। आपण पुनर्वसन कायदा त्याच्यामध्ये सुधारणा केली। त्या गाडी दिव्यांग दिन हा उत्सवाचा त्योहाराचा दिवस आहे, परंतु आज खरंच शोकांतिका आहे की आज जागतिक दिव्यांग दिनी आम्हा दिव्यांगांना इथं मोर्चा काढावा लागत आहे। ते मोर्चा काढण्याचं एकमेव कारण म्हणजे दिव्यांगासाठी विधानसभेमध्ये आवाज उचलणारे एकमेव दिव्यांगांचे हृदयसम्राट माननीय बच्चूभाऊ कडू साहेब यांचा झालेला पराभव हा नांदेड जिल्ह्यातील तमाम सर्व दिव्यांग बांधव आणि भगिनींच्या जिव्हारी लागलेला आहे। ह्या जिव्हारी लागलेला प्रश्न म्हणून उद्भवल्यामुळे आज दिव्यांग संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य, दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र राज्य आणि दिव्यांग आघाडी मुखेडसह सकल दिव्यांग संघटनांच्या वतीने आज हा आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे। या आक्रोश मोर्चामध्ये आमची मागणी एकच आहे की दिव्यांगांचे हृदयसम्राट जे आहे माननीय बच्चूभाऊ कडू साहेब यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात यावं आणि मंत्रिमंडळामध्ये त्यांना स्थान देण्यात यावं। त्याच्यानंतरचं जो आमची मागणी आहे ती दिव्यांग सुधारित ॲक्ट 2016ची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी। ज्याप्रमाणे मुख्यमंत्री महोदयांनी या महायुती सरकारने माझी लाडकी बहीण योजना राबवली, तसेच माझा लाडका दिव्यांग योजना राबवून आज दिव्यांगाला संजय गांधी निराधार योजनेतले मानधन 5,000 रुपये करण्यात यावं आणि आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्था नागरी स्वराज्य संस्थांकडला 5% निधी नको आहे, तर जिल्हा शासन स्तरावरून येणाऱ्या DBTकडे जे काही निधी येतो विकास निधी जिल्हा नियोजन समितीकडे या निधीमध्ये आमच्यासाठी 5%ची तरतूद करण्यात यावी ही आम्ही मागणी घेऊन आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेलो आहोत।